मान्यवर आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. सरस्वतीयं विद्यानां देवता ज्ञानदायिनी अस्या वरदहस्तेन ज्ञानवान खलु मानवः. अर्थात विद्येची देवता सरस्वती ही खरी ज्ञानदायिनी आहे आणि तिच्याच वरदहस्तानी अखिल मनुष्यजात ही खरोखर ज्ञानवान झालेली आहे. या विद्येची देवता असलेल्या माँ शारदेचं वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन करावं व माधुरी नाईक आणि टीम यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती वंदन गावं. ठीक आहे. कर जोडून प्रार्थितो तुझला शारदे. कर जोडून प्रार्थितो तुझला शारदे. गुणवंता सुयशाचा सृजनाचा ध्यास दे. गुणवंता सुयशाचा सृजनाचा ध्यास दे. कर जोडून प्रार्थितो तुझला शारदे. शुभ्रवसना विद्यारूपिणी स्वरनंदिनी अमले. तुझ्या कृपेने परमगुणी जन गुरुस्थानी लाभले. शुभ्रवसना विद्यारूपिणी स्वरनंदिनी अमले. तुझ्या कृपेने परमगुणी जन गुरुस्थानी लाभले. यश कीर्तीने दिगंत झळको. यश कीर्तीने दिगंत झळको. असा वरदे. कर जोडून प्रार्थितो तुझला शारदे. गुणवंता सुयशाचा सृजनाचा ध्यास दे. गुणवंता सुयशाचा सृजनाचा ध्यास दे. कर जोडून प्रार्थितो तुझला शारदे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपणा सर्वांना एका अतिशय कर्मयोगी व्यक्तित्वाची गरिमामयी उपस्थिती प्राप्त झाली आहे. विनयशीलता, सृजनशीलता आणि व्यासंग यांचा एक त्रिवेणी संगम असलेले महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष व माजी राज्यसभा खासदार आदरणीय डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांचं स्वागत करण्याची विनंती मी पार्थसूत्र या पुस्तकाचे लेखक श्री वैभव केळकर यांना करतो.
सांस्कृतिक समृद्धीच्या संवर्धनासाठी ज्यांची बुलंद तोफ देशाच्या संसदेत धडाडत असते अशा मेधावी राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती आज आपल्याला लाभली आहे. त्यांचे स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर मेघना दलाल यांना करतो. धन्यवाद. मित्रांनो, पार्थसूत्र या पुस्तकाला एका अतिशय विशेष व्यक्तिमत्वाची प्रस्तावना लाभलेली आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे पर्सिस्टंट या जागतिक पातळीवरती भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या कंपनीचे मालक व संस्थापक डॉक्टर आनंद देशपांडे यांची. मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती श्री वैभव केळकर यांना करतो. मित्रांनो, आजचा कार्यक्रम आणि ही साहित्यकृती अर्जुनाला समर्पित आहे. एक ध्येयासक्त आणि गुरुनिष्ठ असलेला विद्यार्थी असा अर्जुन किंवा प्रत्येक प्रसंगामध्ये धीरोदात्तपणे आपल्या बांधवांसमवेत उभा असलेला निष्ठावंत बंधू असा अर्जुन, आपल्या शस्त्रनैपुण्याच्या जोरावर रणांगण गाजवणारा अर्जुन किंवा धर्म अधर्म योग्य अयोग्य अशी काट करू शकणारा विवेकी विचारवंत असलेला अर्जुन, अशा अनेक रूपांमधून अर्जुनाने आपल्याला एक जीवनाचं दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण अशा अर्जुनाला आणि महाभारताला केवळ एका माध्यमातूनच समाजापर्यंत पोहोचवणं खरं तर न्याय्य ठरणार नाही. आणि हे लक्षात घेऊनच श्री वैभव केळकर आणि त्यांच्या टीमने कृष्णाच्या मूल्यांवर आधारित अशी गोशाळा अर्थात माधवसृष्टी, अर्जुनाच्या जीवनाचं सार सूत्रबद्ध करणारं पुस्तक पार्थसूत्र, ते सार स्वरबद्ध करत त्याला संगीताच्या माध्यमात गुंफणारं असं स्वरार्जुन नावाचा गाण्यांचा कार्यक्रम आणि नाट्यरूपात अर्जुनाच्या जीवनाचे विविध पदर उलगडणारं नाटक अर्जुन उवाच अशी एक महाभारत सृष्टी उभी करण्याचं ध्येय हाती घेतलेलं आहे. या सृष्टीचा एक सुरेल भाग असलेल्या स्वरार्जुन या कार्यक्रमाची झलक आता आपण पाहणार आहोत. मी या पुढील निवेदनासाठी श्री अक्षरा नाईक ताईंना विनंती करतो. मग एक धक्के पचवत चिकाटीने एकजुटीने पांडव पुढे सरकत होते. वारणावतच्या जीव घेण्याप्रसंगानंतर युधिष्ठिराचे युवराजपद पांडव मेले असे समजून दुर्योधनाकडे दिले गेले. किंबहुना त्यासाठीच तर लाक्षागृह प्रसंग घडवला गेला. शक्यतोवर उगाच वादाचे प्रसंग नकोत. पुष्कळांचे पुष्कळ चांगले व्हावे यासाठी जे करणे शक्य आणि योग्य होते तेच पांडवांनी स्वीकारले. खांडव वनाचा स्वीकार करून त्यांनी शून्यातून राष्ट्र निर्मितीचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी दाखवली. संकटातही संधी शोधणे आणि त्या संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच पांडवांनी इंद्रप्रस्थ उभारून दाखवला. जे कोणी आजही लोकसमूहाचे प्रतिनिधित्व करू इच्छितात त्या सर्वांसाठी, राजकारणातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते नगरसेवक, आमदार, खासदारांपर्यंत, राज्य तसेच केंद्रातल्या मंत्र्यांपर्यंत, एखाद्या कंपनीतल्या मॅनेजरपासून ते संचालकापर्यंत सर्वांनाच ह्यातून बोध घेण्यासारखा आहे. जिथे आहात तिथून सुरुवात करा. जे आहे त्याचा योग्य उपयोग करा आणि शक्य तितकं सर्वोत्तम करा. ह्या त्रिसूत्राचा वापर करून पांडवांनी पुढील पावले टाकली. पण राज्य उभारणं म्हणजे केवळ दगडधोंड्यांची मांडणी नव्हे. जेव्हा नियोजनाच्या रेषांनी भविष्यातली रचना आखली जाते ना, तेव्हा उगम होतो तो एका विचारशील राज्याचा. नियोजनातील एक चूक संपूर्ण राज्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू शकते. कुठलीही निर्मिती, तिचे संवर्धन आणि संगोपन ह्या प्रक्रियेत अनेक जबाबदाऱ्या पडतात. निर्माणाच्या व्यापकतेनुसार जबाबदाऱ्याही वाढतात आणि जबाबदाऱ्या ह्या नेहमीच गतिशील असतात.
आपला व्यक्तिगत विकास त्यांच्या गतीशी बरोबरी करू शकला पाहिजे, तरच जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडता येते. अहो, राज्य उभं करणं म्हणजे केवळ अमर्याद अधिकार मिळवणं नव्हे, तर उत्तरदायित्वाचं ओझं हसत हसत उचलणं, प्रत्येक गोपुरात एक स्वप्न रुजवणं, प्रत्येक राजमार्गात एक तत्व पेरणं आणि प्रत्येक रचनेत एक सामाजिक बांधिलकी गुंफणं. व्यापार, शिल्प, धर्म, प्रशासन, कला, संस्कृती हे सर्व जेव्हा एका चैतन्यमय रचनेत गुंफलं जातं ना, तेव्हा ती नगरी केवळ एक वास्तुशास्त्राचं उदाहरण राहत नाही, तर ती एक विचारधारा बनते. एक आदर्श राष्ट्र त्यातून उभं राहतं. हे सर्व करत असताना लोकांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान पांडवांनी केले. इंद्रप्रस्थ ही युधिष्ठिराच्या धर्मविचारांची, अर्जुनाच्या धैर्याची, कृष्णाच्या दूरदृष्टीची आणि द्रौपदीच्या स्वाभिमानाची एक प्रतिकृती होती. आणि ही प्रतिकृती प्रतिमेहून प्रत्यक्षात उत्कट होती. चला तर मग ऐकूया आपण नगरीची गाथा या पुढील गीतातून. इंद्रपुरी सम अनुपम सुंदर इंद्रप्रस्थ नगरी.
म्हणजे जयद्रथाचा वध करताना अर्जुनाचा जो आवेश होता त्याचा मुलगा गेलाय आणि अर्जुनाने त्या दिवशी कौरवांचं निम्म सैन्य हे त्या एका दिवसात मारलेलं आहे. म्हणजे जवळपास 5.5 ते 6 अक्षौहिणी सैन्य अर्जुनाने जयद्रथ वधाच्या वेळेस मारलं असे महाभारतात उल्लेख आहेत. तर त्याचं एक गाणं आणि नंतर मग आपण पुस्तकाचा प्रकाशनाचा. जगद्रथा भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे मृत्यू मी तुझ पुढे गे जगद्रथा वीर तो पोरसा पुत्र माझा भला क्रुद्ध सिंहा परी संगरी झुंजला. वीर तो पोरसा पुत्र माझा भला क्रुद्ध सिंहा परी संगरी झुंजला. चक्रव्यूह भेदून आत तो पोचला एकटा गाठुनी त्या जला वेढुनी घात केला तुम्ही रे जगद्रथा. भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे मृत्यू मी तुझ पुढे गे जगद्रथा. कपट केले तुम्ही मी न होतो इथे दूर रण छेडिले गुंतलो मी तिथे. कपट केले तुम्ही मी न होतो इथे दूर रण छेडिले गुंतलो मी तिथे. रक्षिण्या त्याजला कोणी नव्हती ती आत त्या कोंडुनी एकटे पाडुनी मारिले त्या तुम्ही रे जगद्रथा. भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे मृत्यू मी तुझ पुढे गे जगद्रथा. शौर्य त्याची जरी संगरीत बने घाव सरे वांगितो शेवटी कोसली. शौर्य त्याची जरी संगरीत बने घाव सरे वांगितो शेवटी कोसली. त्याची या पार्थिवा तुझला खाडली सूड घेईल मी छिन्न तुझ बिंदुनी प्राण तवा घेऊनी रे जगद्रथा. भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे भ्याड दडशी कुठे सांग पळशी कुठे मृत्यू मी तुझ पुढे गे जगद्रथा. रे जगद्रथा रे जगद्रथा रे जगद्रथा. धन्यवाद. एकदा माधुरीताई आणि त्यांच्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. खरं तर महाभारतासारख्या महान इतिहास कथेतील महान नायक असलेल्या अर्जुनाला मध्यकेंद्री ठेवून त्याच्या जीवनाला स्वरबद्ध करण्याचा
आणि त्याच्याबद्दल एक मोठा काव्यसंग्रह साकारण्याचा हा मला वाटतं गीत रामायणानंतरचा असा एक पहिला किंवा एक अनोखा असा प्रयोग असावा. त्याबद्दल मी खरं तर वैभवजी आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो. यानंतर आपण पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनासाठी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर मी दिलीपराज प्रकाशनचे डायरेक्टर या पुस्तकाचे प्रकाशक श्री मधुर बर्वे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांचा सत्कार त्यानंतर डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार करण्याची विनंती मी त्यांना करतो. प्रस्तावना ज्यांनी अतिशय सुंदर शब्दात लिहिलेली आहे ते आनंद देशपांडे यांचा सत्कार करण्याची विनंती मी दिलीपराज प्रकाशनचे डायरेक्टर मधुर बर्वे यांना करतो. धन्यवाद. यानंतर मी पार्थसूत्र आणि बो अँड बियॉन्ड या पुस्तकांमागची विचार शृंखला मांडण्यासाठी या पुस्तकाच्या सहलेखिका डॉक्टर मेघना दलाल यांना आमंत्रित करतो. हॅलो. व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख अतिथी, सभागृहातील उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व स्नेहीजनांना माझा सादर आणि सप्रेम नमस्कार. खरं तर इतक्या व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वांसमोर मला माझं मनोगत व्यक्त करायची संधी मिळते, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. पार्थसूत्र पुस्तक आम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला मित्रांनी आप्तेष्टांनी अनेक प्रश्न विचारले कुतूहलापोटी. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या माध्यमातून पार्थसूत्राची जन्मकथा थोडक्यात तुमच्यासमोर सांगते. तर अर्थातच पहिला प्रश्न हा होता की पार्थसूत्र म्हणजे विषय काय आहे. तर नावातच जे दडलेलं आहे अर्जुन आणि त्याच्या भोवतीचं महाभारत हा पुस्तकाचा विषय आहे. महाभारत आणि रामायण हे आपल्या भारतीय संस्कृतीचा मूलाधार. ह्याच गोष्टी आपण बालपणापासून ऐकत वाचत बघत मोठे झालेलो आहोत, तुम्ही आम्ही सर्वजण. प्रत्येकाच्या अंतरंगात स्मृतिपटलावर महाभारत रामायण अतिशय छान पक्क रुजलेलं आहे. परंतु वयाच्या एका टप्प्यावर, एका विशिष्ट टप्प्यावर जेव्हा आपण आपलं वैयक्तिक आयुष्य किंवा प्रोफेशनल आयुष्य सुरू करतो तेव्हा कुठेतरी या लहानपणच्या गोष्टींची नाळ तुटल्यासारखं होतं. थोडीशी विचारांमध्ये एक तफावत किंवा दरी जाणवायला लागते. हे तुटलेलं सांधण्याचा प्रयत्न म्हणजे पार्थसूत्र.
व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजे जे जगात आहे ते सर्व महाभारतात आहे आणि जे महाभारतात नाही ते अख्ख्या जगात नाही. इतकं हे सर्वस्पर्शी सर्वव्यापी आणि कालातीत असं हे महाकाव्य आहे महर्षी व्यासमुनींनी लिहिलेलं. आणि म्हणूनच आजच्या काळाशीही ते तितकंच रेलेव्हंट आहे. सो महाभारताचा मॉडर्न रेलेव्हन्स आमच्या दृष्टिकोनातनं आमच्या पर्स्पेक्टिव्हने हा पुस्तकाचा विषय आहे, किंवा महाभारताचा आजच्या काळाशी सुसंगत असा आम्ही लावलेला अन्वयार्थ हा पुस्तकाचा विषय आहे. आता अर्जुन हीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा का, तर मला आणि वैभवला भावलेली सगळ्यात अर्जुनाची विशेष गोष्ट ती अशी की त्याला प्रश्न विचारायला आवडायचं. त्याला अनेक प्रश्न पडायचे. त्याची जिज्ञासा वृत्ती किंवा ज्ञानलालसा ही कधीच लोप पावली नाही. प्रश्न तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच पडतात आणि ते पडलेच पाहिजेत. पण अर्जुनाचं गुणविशेष आम्हाला जे जाणवलं ते असं की हे प्रश्न योग्य पद्धतीने, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांसमोर मांडण्याचं कसब किंवा कला ही जी अर्जुनाने अवगत केली होती, केवळ त्यामुळेच तो कदाचित शिष्योत्तम किंवा सर्वश्रेष्ठ शिष्य ठरला आणि अनेक सर्वश्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी अनेकविध विद्या आणि कला प्राप्त करून घेतल्या, ज्या कदाचित इतर कोणालाही शक्य झालं नव्हतं. आणि एवढंच नाही तर प्रत्यक्ष भगवंतांनी ही गीता किंवा जीवनाचं सार हे अर्जुनालाच उलगडून दाखवलं, कारण तो सर्वोत्तम शिष्य होता. तर असा सर्वोत्तम शिष्य, शिष्योत्तम ह्या अर्थाने आपण सारे अर्जुन होऊया अशी आमची मनोभूमिका आहे. यानंतर एक पुढचा गमतीशीर प्रश्न विचारला जायचा की वैभव आणि तुम्ही दोघांनी मिळून पुस्तक लिहिलं म्हणजे नक्की काय, हे प्रकरण तू लिहिलं, हे प्रकरण तू लिहिलंस, असं काही आहे का. तर सांगायला अतिशय आनंद होतोय की ह्यातलं प्रत्येक प्रकरण हे आमच्या अनेक चर्चांचं फलित आहे. म्हणजे केवळ मी आणि वैभवच असं नाही, तर आमचे कुटुंबीय हेही या चर्चांमध्ये अतिशय समरसून सहभागी होत असत. आणि तो अतिशय अविस्मरणीय आणि आनंददायी असा आमचा हा लेखन प्रवास होता. सो सर्वप्रथम या लेखन प्रवासासाठी सहलेखिका म्हणून माझी निवड केली ह्यासाठी वैभवचे मनपूर्वक आभार. आणि आज ह्या निमित्ताने माझे पती विस्मय, वैभवची पत्नी सुचित्रा, आमची मुलं, आई वडील आणि भावंड हे सगळे आमच्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभे आहेत. त्यांच्या प्रेमळ आधाराशिवाय ह्यातलं काहीच शक्य नव्हतं. सो त्यांचेही या व्यासपीठावरून मनपूर्वक पुन्हा एकदा आभार. तर गप्पांच्या स्वरूपात आमच्या चर्चा सुरू व्हायच्या, गोष्टींविषयी सविस्तर चर्चा रंगायच्या आणि क्वचित वादही व्हायचे. आणि वादे वादे जायते तत्वबोध ह्या उक्तीचा आम्ही अक्षरशः पुनःप्रत्यय घेतला. कारण महाभारतात इतकी माणसं आहेत, खरीखुरी माणसं आहेत, अनेक नात्यांची गुंतागुंत आहे आणि प्रचंड घटना, कथानकं, उपकथानकं आहेत. तर ह्या विचारमंथनातून प्रत्येक वेळेस आम्हाला ह्या वैयक्तिक व्यक्तिरेखांचं तरल असं भावविश्व, नात्यांचे विविध पदर आणि घटनांचे अनेकविध कंगोरे हे प्रत्येक चर्चेतनं आम्हाला नव्याने उलगडत गेले. उदाहरणच सांगायचं झालं तर द्रौपदी वस्त्रहरणाचा अतिशय नाजूक प्रसंग, त्यानंतर अर्जुन आणि द्रौपदी पहिल्यांदा एकमेकांसमोर आले असतील तर त्यांनी एकमेकांशी कसा संवाद साधला असेल, तर पती पत्नीच्या नात्यातली ही परिपक्वता, विश्वास, समंजसपणा आणि प्रगल्भता ही ह्या घटनेमागची जी काही भूमिका होती ही आम्हाला नव्याने उलगडली. हे एक फक्त उदाहरण झालं आणि हा अतिशय सृजनात्मक नवनिर्मितीचा असा आनंद होता. हाच आनंद तुम्हा सर्वांनाही घेता यावा ह्यासाठी आम्ही महाभारत विविध पद्धतीने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याची झलक तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला बघितलीच, पण त्याबद्दल थोडंसं विस्ताराने तुम्हाला वैभव सांगेलच. जाता जाता एक गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटते की महाभारत आम्हाला वाटतं की समाज जीवनाचं कालातीत असं प्रतिबिंब आहे. त्यामुळे महाभारतात जितक्या डार्क कॅरेक्टर्स किंवा निगेटिव्ह व्यक्तिरेखा, खलनायकी प्रवृत्ती आहेत त्या
आजही आपल्याला आजच्या समाजात आजूबाजूला वावरताना दिसतात आणि कदाचित त्यांचे मार्ग हे आपल्याला भुलवणारेही असू शकतात, तात्कालिक यशासाठी, इमिजिएट सुखासाठी, परंतु त्याला बळी पडायचं की नाही हा चॉईस सर्वस्वी आपला असणार आहे. बिकॉज इट्स ऑल अबाउट मेकिंग राईट चॉईसेस. पाथ कुड बी डिफिकल्ट पण चॉईसेस हॅव टू बी करेक्ट. आणि ह्याच्याविषयी समर्थांनी आपल्याला अतिशय समर्पकपणे सांगून ठेवलेलं आहे. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकावे. म्हणजे प्रत्येक विचार किंवा प्रत्येक मार्ग, प्रत्येक चॉईस आपण निवडताना स्वतःला एक प्रश्न नक्की विचारावा की पहिला प्रश्न, माझं सुख नक्की कशात आहे? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? माझी सुखाची व्याख्या काय आहे? आणि दुसरा प्रश्न, हा जो काही विचार, डिसिजन, मार्गक्रमणा मी ठरवली आहे माझ्या मनात, ती मला आणि पर्यायाने समाजाला, ज्याचा मी एक जबाबदार घटक आहे, त्याच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी खरोखरच प्रगतीपथावर नेणारी आहे, मार्गदर्शक आहे किंवा नाही, ह्या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मिळालं तर आणि तरच तो विचार मनात रुजवा, त्याला अंकुरित होऊ द्या, खतपाणी घाला, अथवा निकृष्ट, निरुपयोगी, नकारात्मक सर्व गोष्टींचा त्याग करा. तर हाच सकारात्मक संदेश आम्ही आमच्या पुस्तकातनं दिलेला आहे. कोणाला उपदेश करावा इतकी आमची प्राज्ञा नाही. वयानी, मानानी, अनुभवानी, ज्ञानानी तर पात्रता खचित नाही, परंतु एक चांगला विचार समाज मनात रुजवावा यासाठी आमचा हा प्रांजळ प्रयत्न, आमचा खारीचा वाटा. ह्या सगळ्याला तुमच्यासारख्या गुणीजनांची प्रेमळ साथसंगत आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असतील असा मनोदय व्यक्त करून माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मेघनाताई. मेघनाताईंनी खरं तर अतिशय समर्पक शब्दांमध्ये आपल्या सर्वांसमोर मांडलं की महाभारतामध्ये भावनांची एक विशिष्ट अशी गुंतागुंत आहे, पण ती गुंतागुंत किती जरी क्लिष्ट असली तरी तिला देखील एक विशिष्ट असा आकार आहे. आणि त्या गुंतागुंतीमध्ये अनेक कथानकं, उपकथानकं, त्यांचे वेगवेगळे गर्भित अर्थ हे दडलेले तर आहेतच, पण त्या प्रत्येकामागे एक विशिष्ट अशी शिकवण आहे. आता ती शिकवण त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे नातेसंबंधांबद्दलची. भारतीय संस्कृतीचा कणा म्हणजेच आपली कुटुंब पद्धती, असं आपणा सर्वांना ते सर्व मान्य आहे. आणि या कुटुंब पद्धतीला खऱ्या अर्थाने दिशा देतं ते म्हणजे पती आणि पत्नींमधलं सामंजस्य. या सामंजस्याची पराकाष्ठाच की काय म्हणजे वस्त्रहरणानंतर द्रौपदी आणि अर्जुन यांच्यामधला संवाद. एक आयुष्यभर भळबळेल अशी जखम आपल्या उराशी बाळगणारी द्रौपदी आणि अपराधी भावनेचा धनी असलेला अर्जुन जेव्हा वस्त्रहरणाच्या अतिशय दुर्दैवी प्रसंगानंतर एकमेकांसमोर आले असतील, तेव्हा त्या दोघांमध्ये भावनांची काय घालमेल झाली असेल, किंवा पती आणि पत्नी या त्यांच्या नात्याचं नेमकं काय झालं असेल, या सगळ्यांवरती भाष्य करणारा एक प्रसंग पार्थसूत्र या पुस्तकामध्ये अतिशय व्यवस्थितपणे, समग्रपणे रेखाटलेला आहे. या प्रसंगाची झलक आपणासमोर मांडण्यासाठी, विशेषतः अभिवाचनाच्या माध्यमातून मांडण्यासाठी मी मोनिकाताई मोडक यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. तत्पूर्वी सर्वांना एक नम्र विनंती, सूचना की पार्थसूत्र हे पुस्तक आणि बो अँड बियॉन्ड हे दोन्ही पुस्तकं बाहेर स्टॉलवरती उपलब्ध आहेत आणि आज विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. मोनिकाताई मोडक. व्यासपीठ शेअर करताना मला खरंच खूप आनंद आणि खूप भरून आलेलं आहे. आणि माझ्या मित्रमैत्रिणीचं हे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर त्यांचा विशेष आनंद झाला आहे. तर अधिक वेळ न दवडता आत्ता ह्याने सांगितल्याप्रमाणे वस्त्रहरणानंतर अर्जुन आणि द्रौपदीत घडलेल्या प्रसंगाचं एक सुंदर प्रसंग शब्दबद्ध केलेला आहे, तो मी आपल्यासमोर सादर करते. धन्यवाद. माझा जितका विश्वास माझ्यावर होता तितकाच द्रौपदीवर होता आणि त्याहीपेक्षा कित्येक पटींनी जास्त तो आम्ही घडवलेल्या आमच्या दोघांच्या
समंजस नात्यावर होता. संध्याकाळची वेळ होती. दिवसभराची अस्वस्थता दूर सारून मी द्रौपदीच्या दालनात शिरलो. जेव्हा एखाद्या व्यक्तीशी आपले भावबंध दृढ असतात, मग ते नातं कुठलंही असो, तेव्हा संवाद साधताना प्रस्तावनेची गरज नसते. तुमच्या देहबोलीवरून विषय समोरच्या व्यक्तीला कळलेला असतो. संवाद साधायला खरा तर मी आलो होतो, पण तो सुरू केला द्रौपदीनं. पाठमोरी उभी होती द्रौपदी. पायापर्यंत रुळणारा तिचा मोकळा केशसंभार, मावळते सूर्याच्या लालीत तिची थरथरणारी तेजस्वी काया जणू प्रदीप्त ज्वालेसारखी भासत होती. नखशिखांत याज्ञसेनी, पराकोटीचा अपमान, अवहेलना सारं काही पोटात साठवून पुन्हा एकदा कणखरपणे उभी राहिलेली अग्निशिखा. तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस माझ्यात नव्हतं, पण अत्यंत करुणेनं एक चोरटा नजर कटाक्ष होण्याचा अवकाश मेघांचा प्रचंड गडगडाट होत असल्याचा भास झाला मला. लखलखत्या विजांनंतर पाऊस सुरू व्हावा तसा प्रलय वाहू लागला तिच्या विशाल नेत्रातून. तरीही ठळकपणे जाणवत होता एक गोठवलेला थंडपणा, हिमशिखरांच्या आत दडलेला एक तप्त ज्वालामुखी. द्रौपदी बोलू लागली. फार मोठा आघात होता माझ्या मनावर हा पार्थ. माझ्या एक नव्हे तर 5 प्राणप्रिय समोर त्यांच्या मानबिंदू असलेल्या, त्यांच्या एकीचं प्रतीक असलेल्या, त्यांच्या प्रेमाचं स्वरूप असलेल्या लाडक्या द्रौपदीची अवहेलना आणि मानहानी, संताप, विश्वासघात, अपमान, लज्जा अशा कित्येक संमिश्र भावनांचा प्रचंड कल्लोळ उठला होता मनात. कुरुसभेत चोहीकडे बसलेली माझीच आप्त स्वकीय ज्येष्ठ कनिष्ठ मंडळी, आता त्यांना स्वकीय म्हणावं का हा प्रश्नच आहे. साऱ्या नजरा माझ्यावर रोखलेल्या, काही प्रश्नार्थक, काही शर्मेनं झुकलेल्या, काही पोकळ पुरुषार्थानं माजलेल्या. धृतराष्ट्र काकांकडे पाहिलं मी याचनेच्या नजरेनं, पण मग लगेच कळलं इथे माझी ही नजर पोचणार नाहीये. काका तर जन्मांध, पण तक्षणी सारी कुरुसभाच अंध भासू लागली. कुणी धर्मांध, कुणी सत्तांध, कुणी वासनांध, कुणी व्यसनांध. त्यात तुम्ही 5ही जण अगदीच गलित गात्र होऊन बसला होतात हे मला आल्या आल्याच जाणवलं होतं. मग सारी आशाच गळून पडली आणि माझ्यातल्या मीची, माझ्यातल्या प्रखर तेजाची जाणीव होऊ लागली. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी सूत्र मलाच हाती घ्यावी लागणार याची मला जाणीव झाली. दुर्योधन जे काही बोलला त्यातून मला हे नक्की समजलं की कौरवांचा अंतस्थ हेतू हा कुठेतरी तुम्हा 5ही भावंडांना वेगळं करण्याचा होता. त्यात अपयश आल्यावर त्याने मला त्या जाळ्यात ओढलं. द्रौपदी म्हणजे पांडवांचा मानबिंदू. मानबिंदूवरच घाव घालून तुमच्यातली एकी फोडण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न माझ्या लक्षात आला. किंवा मला तुमच्यापासून वेगळं करून ही अभेद्य एकी त्यांना भेदायची आहे हेही लक्षात आलं. मुत्सद्देगिरी मला हे समजते पार्थ. मग मी देखील त्या विचित्र प्रसंगातून सत्वर कसं बाहेर पडता येईल याचा विचार करायला सुरुवात केली. विचारात स्पष्टता येईतो त्या सर्वांना कुठले तरी प्रश्न विचारून त्यांना गुंगवत ठेवलं. अर्थात त्या जागतिक प्रश्नांमुळे अनेक कौरव बंधूंची मनं आतून फुटलीही असतील कदाचित. प्रश्नांच्या त्या भडीमारात मला मार्ग सापडला त्यांना भयचकित करण्याचा. कधी कधी प्रतिहल्ला हाच बचावाचा उत्तम पर्याय असतो. मी त्यांना दाखवलेली बाबांची आणि कृष्णाची भीती वर्मी लागली त्यांच्या. कृष्ण खऱ्या अर्थानं धावून आला त्या क्षणी. पार्थ, यापुढे मी माझी मुलं दासपुत्र म्हणून विणवली जाऊ नये यासाठी तुम्हा सर्वांची दास्यत्वातून तुमच्या आयुधांसह सुटका करून घेतली. द्यूत प्रसंगात माझ्या इतकीच तुमची ही जी शारीरिक मानसिक विटंबना झाली त्यामुळे तुमची मती कुंठित झाली होती हे मी समजू शकते.
मी दूतगृहात प्रवेश केला तेव्हा तुम्ही सर्व अत्यंत हरलेल्या मनस्थितीत होतात. मी मात्र सावध होते, कारण मी अंतःपुरात होते. तोवर मी अवहेलना प्रत्यक्ष अनुभवली नव्हती. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची सुटका केली. यात मी काही फार महान कार्य केलं असं मला वाटत नाही. मी केवळ माझं कर्तव्य पार पाडलं. पण काय पांचाली, मी त्यापुढे जे घडलं त्यामुळे अत्यंत संभ्रमित आणि दुःखी झाले. अनाद्यतेचं आमंत्रण धर्मराजाने स्वीकारलं आणि त्याही वेळेस तुम्ही कोणीच त्याला विरोध दर्शवला नाही. एकदा केली तर ती चूक, पण परत परत तीच चूक झाली तर तो गुन्हा ठरतो. त्या क्षणी नक्की धर्माची व्याख्या काय हा कूट प्रश्न माझ्या मनात निश्चित उत्पन्न झाला आणि आजतागायत आहे. काही काळ मी असाच शांततेत जाऊ दिला, पण त्या शांततेचा आवाज कानात प्रतिध्वनित होत होता. आता माझ्यासमोर उभी होती ती तावून सुलाखून निघालेल्या लखलखणाऱ्या सोन्यासारखी पण तरीही शांत संयत असलेली द्रौपदी. मी त्याला आश्वस्त करत म्हणालो, पांचाली, या अवहेलनाचा बदला मी निश्चित घेईन. मी तुला शब्द देतो पांचाली, दूतगृहात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती मी होऊ देणार नाही. पुनरावृत्ती मी करणार नाही. हस्तिनापूर केव्हाही युद्ध करून परत मिळवण्याची क्षमता आणि धमक माझ्यात नक्कीच आहे. मायावी फासे वापरून ज्याने आपली ही अवस्था केली त्याने मी उघड उघड युद्धाचं आव्हान देईन. युधिष्ठिराने जरी यास नकार दिला तरी. द्रौपदीच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटलं. मला थांबवत ती म्हणाली, तुमच्याकडून माझी ही अपेक्षा नाही. हा उतावीळपणा झाला पार्थ. द्यूतसभेत एका मागून एक हार पचवताना देखील तुम्हा सर्वांनी तुमच्यातली एकी अभेद्य ठेवलीत. इतक्या मानहानिकारक प्रसंगात सम्यक विचार आणलात आणले. मग आता अचानक काय झालं? ही फक्त सूड भावना आहे. सूड भावनेतला संताप केवळ एका व्यक्तीला नव्हे तर अख्ख्या समुदायाला आणि प्रसंगी एखाद्या राष्ट्राला सुद्धा धुळसट ठेवतो, बेचिराख करू शकतो. व्यक्तिगत राग, लोभ, संताप, सूड, विखारीपणा हे राज्यकर्त्यांनी किंवा तशी मनुष्य बाळगणाऱ्या कोणीही विवेकाचं कोंदण असल्याशिवाय वापरू नयेत. द्रौपदीच्या व्यक्तित्वातील दाहकता आणि शीतलता एकाच वेळी मला लुब्ध करत होते. हा संयम आणि विवेक याचं कोंदण तुमच्या नैसर्गिक प्रतिभेला अधिक झळावून काढेल यात मला शंका नाही. पुढील 13 वर्ष एक व्यक्ती म्हणून, एक पती म्हणून, एक भाऊ म्हणून आपल्या जाणीवा नेणीवा अधिक समृद्ध कशा होतील या दृष्टीनं हा कालखंड आपल्याला लाभला आहे असं समजा. आणि हो, झालेल्या प्रसंगाचा विसर आपल्याला पडणार नाही याची काळजी माझे हे मोकळे केस घेतीलच. धन्यवाद. धन्यवाद मोनिका ताई. प्रगल्भता मग ती नात्यांमधली असो की नाजूक प्रसंग हाताळण्यामधली, ती काय असावी हे यातून आपल्या सर्वांना कळतं. मित्रांनो, महाभारताची आणि विशेषतः अर्जुनाची खरं तर अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण त्यातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे महाभारताची आणि अर्जुनाच्या आयुष्याची प्रासंगिकता. शेकडो हजारो वर्षांनंतर सुद्धा कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीच्या जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जुनाचं आयुष्य हे मार्गदर्शकच ठरतं. ते कधीच कालबाह्य होत नाही. नेमकी हीच प्रासंगिकता ओळखून पार्थसूत्र हे पुस्तक शब्दबद्ध करण्यात आलेले आहे. साठी मी या पुस्तकाचे लेखक श्री वैभव केळकर यांना आमंत्रित करतो. हॅलो, नमस्कार. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सगळे सुहृदजन, तुम्हा सगळ्यांना सादर प्रणाम. खरं तर काय म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे, पण काय बोलावं आणि बोललेलं आम्ही जवळपास सगळं पुस्तकात लिहिलेलंच आहे. मी आज अतिशय त्यामुळे कमी बोलणार, 2-3 मुद्दे मांडीन.
एक म्हणजे मला कालच कळलं मधुर, आमचं हे पुस्तक हे दिलीप राजचं 3001वं पुस्तक आहे, विनय जी आणि आनंद मिडल. त्यांचा कालच एक सोहळा झाला, म्हणजे ते त्यांचं पण मोठेपण आहे की एका प्रकाशनाने 3000 पुस्तकं प्रकाशित, कालच 3000वं झालं आणि कदाचित आमचं 3001वं. तर सर्वप्रथम त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, कारण आम्ही पहिल्यांदी काहीतरी लिहिलं होतं आणि त्या लेखनाचा स्वीकार दिलीप राजने केला, त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद मधुरजी आणि मोहितजी. मेधाताई आमच्यासाठी कायमच पहिल्यापासून त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन गेलं की अगदी हवा तसा प्रतिसाद देतात. विनयजींसारखा पण इतका उंचीवरचा माणूस, पण त्यांना कधीही फोन करा. एक छोटासा प्रसंग सांगतो दोघांच्या या आयुष्यातला, की विनयजी म्हणजे कसं व्यक्ती किती मोठी असली तरी ती किती ग्राउंडेड असू शकते याचं ते एक उदाहरण आहे. विनयजी आमच्याकडे जेवायला आले होते आणि त्या दिवशी प्रचंड पावसामुळे लिफ्ट बंद झाली. विनयजी जिन्याने चढत आम्ही दोघं 6व्या मजल्यावर गेलो आणि चेहऱ्यावर असं कुठेही भाव नव्हता की अरे काय म्हणजे मी 6 मजले कसे चढू. पण मग खूप गोष्टी खूप छोट्या असतात, पण खरंच ते आनंदजींचं पण तसंच. आमची वैयक्तिक ओळख नसताना आनंदजींनी केवळ एका ईमेलवर पुस्तक वाचून खूप वेळ काढून आणि अतिशय छान प्रस्तावना या पुस्तकासाठी लिहून दिली. आमच्या मेघनाने मगाशी म्हटलं तसं हे केवळ एक साधन आहे जिथे आम्ही म्हणजे महाभारताचं लोकांपर्यंत कसं घेऊन जाता येईल त्याचा आमचा एक गोठ्याचा प्रोजेक्ट आहे, जो कृष्णाच्या याच्याने आम्ही चालू केला. अर्जुनाच्यावर बेतलेलं हे पुस्तक. तसंच गीत रामायणाच्या धर्तीवर आम्ही एक गाण्यांचा कार्यक्रम अगदी आत्ता म्हणजे बाळसं धरतोय, अजून त्याचं अरेंजमेंट वगैरे आम्हाला भरपूर ते पुढे जायचं आहे, पण साधारण पाडव्यापर्यंत आमचा तोही प्रयत्न आहे. तुम्ही आत्ता जे अभिवाचन मोनिकाने केलं त्याच्यात म्हणजे त्याचाच एक नाटकाचं स्वरूप हे पण आम्हाला करायचं आहे. गाण्यांचा कार्यक्रम हा पाडव्याला लॉन्च होईल आणि अजून असे बरेच उपक्रम आहेत. पण पुस्तकाबद्दल जसं आत्ता आपण जो प्रसंग वाचला तसे अनेक प्रसंग आजच्या काळालाही कसे आपल्याला ते ॲप्लिकेबल आहेत किंवा लागू पडतात याचा जास्तीत जास्त विचार मी आणि मेघनाने केला आणि त्याच दृष्टीने ते पुस्तक लिहिलं आहे. त्यातला अजून एक खूप इंटरेस्टिंग जो कदाचित आपण फार लक्ष देत नाही असा भाग म्हणजे अर्जुनाचं अज्ञातवासातलं बृहन्नला हे कॅरेक्टर. म्हणजे अर्जुनाच्या उंचीचा माणूस जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे तो माणूस पुढचं 1 वर्ष म्हणजे इमॅजिन करा, आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न विचारता आला पाहिजे की पुढचं 1 वर्ष मला बृहन्नला म्हणून जगायचं आहे, जो नर ना मादी. आणि म्हणजे या उंचीवरनं या उंचीवर उतरताना आज कॉर्पोरेटमध्ये मला 2 वर्ष प्रमोशन नाही मिळालं. आनंदजींना ही समस्या चांगली कळत असेल, पण अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा एखाद्या परीक्षेत आपण विषय राहिला की अगदी आत्महत्येपर्यंत जो टोक जेव्हा उचलतात तर तिथे अर्जुन आपल्याला खूप काही शिकवून जातो. तर आमचा तो बृहन्नलेची डिस्कशन आणि मेघनाने म्हटलं तसं खूप वादही व्हायचे. त्या वादात कोण जिंकायचा हा प्रश्न सुदैवाने कोणी विचारत नाही, ते एक बरं आहे. पण अनेक वाद व्हायचे आणि बृहन्नलेचं पण आमचं आपण दरवेळेस ज्याला ग्लास हाफ एम्प्टी किंवा हाफ फुल असं जे म्हणतो तसं ना नर ना मादीपासून सुरू झालेला प्रवास हा नरही आणि मादीही म्हणजे अशापर्यंत तो येऊन पोचला. आणि त्याचं कॉर्पोरेटमधलं एक स्वरूप जे मला जाणवलं ते म्हणजे नरही आणि मादीही म्हणताना आपल्या काही क्वालिटीज असतात ज्याला मस्क्युलाईन आणि फेमिनाईन क्वालिटी म्हणतो. आज कॉर्पोरेटमध्ये किंवा सगळ्याच क्षेत्रात आपण जेंडर इक्वॅलिटी करतोय. मला असं वाटतं त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे जेंडर इक्विलिब्रियम आहे. म्हणजे तुम्ही मेल असा किंवा फिमेल असा आणि आपल्याला असं काही विनय म्हणजे आपल्या HR किंवा कॉर्पोरेटमध्ये असं जर का काही आपल्याला करता आलं की जिथे आपल्या प्राचीन संस्कृतीत इडा आणि पिंगळा या 2 नाड्या 72,000 नाड्यांपैकी याच याच्यावर आधारित आहेत की इडा स्टँड्स फॉर मस्क्युलाईन कॅरेक्टर आणि पिंगळा स्टँड्स फॉर फेमिनाईन कॅरेक्टर. तर ह्याचं म्हणजे अनेक त्याच्यात योगामध्ये असे प्रकार आहेत की तुम्ही हे दोन्ही बॅलन्स करू शकता आणि तो बॅलन्स इज नथिंग बट शिवशक्ती किंवा ज्याला आपण अर्धनारीश्वर म्हणतो. तर म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काय किंवा कुठल्याही क्षेत्रात जेंडर इक्विलिब्रियम जर का आपल्याला साधता आला. आज मी जर का एखादी टीम लीड करतोय माझ्या ऑफिसमध्ये तर मी जेव्हा क्लायंटचं किंवा माझ्या मॅनेजमेंटचं प्रेशर हँडल करत असतो तेव्हा मी माझी मस्क्युलाईन पॉवर वापरतो.
तेच प्रेशर माझ्या टीम मेंबर्सपर्यंत अनावश्यकरित्या पोचून त्यांची काही हानी होऊ नये याची एक काळजी जेव्हा मी टीम लीड म्हणून घेतो तेव्हा माझं तिथलं फेमिनाईन कॅरेक्टर प्रदर्शित होत असतं. आता जर का एखाद्या माणसाकडे म्हणजे तो पुरुष असो किंवा स्त्री त्याच्याकडे केवळ मस्क्युलाईन गुण जर का जास्ती असतील तर मी जेंडरबद्दल बोलत नाही आहे, मी क्वालिटीबद्दल बोलतोय. तर त्या मस्क्युलाईन क्वालिटी आणि फेमिनाईन क्वालिटी याचा समवेअर काहीतरी एक इक्विलिब्रियम साधण्याची जी कदाचित आपल्याकडे काही टेक्निक्स आहेत ती पुढे घेऊन आपल्याला कॉर्पोरेटमध्ये जर का काही करता आलं तर तो एक इक्वॅलिटीच्या पुढचा अधिक उत्तम असं पाऊल ठरू शकेल असं मला वाटतं. तसेच अनेक आणि अर्जुन का, कारण हा बऱ्याच जणांचा मनात प्रश्न होता. मेघनाने त्याला थोडंफार हातभार लावला, पण अर्जुन का याचं उत्तर शोधताना ना तुमची टेक्निकल स्किल्स हा एक कदाचित 30-40% तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. त्याच्या पुढे म्हणजे कदाचित अर्जुनाचं धनुर्धारित्व तर तेवढेही स्किल्स कदाचित भीष्मांकडे असतील, द्रोणांकडे असतील, अजून एक 10 धनुर्धारी व्यक्तींकडे असू शकतात. मग अर्जुन मोठा का ठरतो तर त्या 30%च्या पलीकडे त्याची नम्रता, तुमचे सॉफ्ट स्किल ज्याला आपण आज कॉर्पोरेटमध्ये म्हणतो तिथे अर्जुनाच्या तोडीचा माणूस कोण दिसत नाही. आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धारित्व हे तिथनं येतं. ते केवळ बाण तू अंधारात मारतोयस, किती लांबवर मारतोयस, हा टेक्निकल स्किलचा भाग झाला. पण अर्जुन त्या सॉफ्ट स्किलमध्ये त्याच्या इतर अनेक धनुर्धरांपेक्षा कित्येक पटीने पुढे आणि उजवा होता. म्हणजे अर्जुनाचे जे रिलेशन बिल्डिंग्स आहेत, आज इमॅजिन करा त्याचे आजोबाच्या वयाच्या भीष्मांशी असलेले संबंध, आणि हे सोपं नाही आहे. म्हणजे हे केवळ घरी गेल्यानंतर चहा पाजणे वगैरे असे ते संबंध नाही आहेत, ते खूप डीप खोलवर रुजलेले संबंध. 2 पिढ्यावरच्या भीष्मांबरोबर, गुरु द्रोणाचार्यांबरोबर, पत्नी द्रौपदीबरोबर, त्याच्याच वयाच्या कृष्णाबरोबर, हे रिलेशन बिल्डिंग सोपं नाही. आणि हे तुमचे सॉफ्ट स्किल्स दर्शवतात. अर्जुनाकडे असे अनेक गुण किंवा क्वालिटी आपण म्हणू शकतो ज्याच्यामुळे त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणता येईल. किंवा हल्लीच्या काळात आपल्याला समजेल असं बॅटिंगचे स्किल्स हे कदाचित तेंडुलकर, पॉन्टिंग, बाबर सगळ्यांकडे असतील, पण तेंडुलकर उजवा का, तो या बाकीच्या 60-70% गुणांमुळे, त्याची नम्रता, तो बाकीच्यांशी त्याने डेव्हलप केलेली रिलेशन्स, त्याच्या चेहऱ्यावर माज नसतो पॉन्टिंगसारखा. तर हे सगळ्या गोष्टी तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्जुनाला खूप वेगळं घडवतात. आणि म्हणून आम्ही अर्जुन हे कॅरेक्टर पुस्तकाचा नायक म्हणून निवडलं. आणि मला माहिती आहे आनंद देशपांडेंनी पर्सिस्टंटमध्ये एकदा मॅनेजमेंटच्या ट्रेनिंगसाठी अर्जुन या कॅरेक्टरचा काही प्रमाणात तुम्ही उपयोग केला होता. तर त्यासाठी हे आम्ही निवडलं. मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण तुमच्या इतकीच मला पण विनयजी आणि मेधाताईंना ऐकण्याची उत्सुकता आहे. आणि या पुस्तकासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांचे खरंच मनपूर्वक आभार. मेघना तुझेही. तसं त्याच्यातल्या उपक्रमांमध्ये मगाशी म्हटलं तसं गाण्यांचा कार्यक्रम, आणि हे सगळं करताना ना आम्हाला अजून एक खरंच मनापासून सांगावंसं वाटतं की काही काही गोष्टी इतक्या अनाकलनीयरित्या घडत गेल्या तिथे. म्हणजे खरंच अशी एक भावना यायला लागली की आपण म्हणजे काय कळसूत्रीच्या भावल्या असतात ना, तसं तो कोणीतरी आमच्या समोर आणून माधुरीताईंना उभं करतं, कोणीतरी आमच्या समोर आनंद देशपांड्यांना उभं करतं, कोणीतरी विनयजींना उभं करतं, अजून कोणीतरी उभे राहतील. पण हे अक्षरशः म्हणजे मला खरंच सांगतो आमच्या कंट्रोलच्या बाहेर घडलेल्या गोष्टी होत्या. पण या सगळ्यांचे खरंच मनपूर्वक आभार. मी जेव्हा पहिल्यांदा गाण्यांचा कार्यक्रमाचा विचार केला तेव्हा कवी कोण असावा, कारण हे सगळं पहिल्यापासून सुरू करायचं होतं. तर माझा मामा श्रीपाद सहस्रबुद्धे यांनी कुठलाही काही म्हणजे मी तुझे हे काम करतो असं करून त्याने जी कविता बनवायला सुरुवात केली, आज जवळपास 75% कविता त्यातल्या पूर्ण झालेल्या आहेत. त्या कविता घेऊन मी जेव्हा, आणि अतिशय सुंदर शब्द आहेत म्हणजे त्या कवितांचे, मी जेव्हा माधुरी नाईकांकडे गेलो, ती पण भेट आमची एक गमतीशीर आहे. मी त्यांची आणि माझी काहीच ओळख नव्हती, पण माधुरीताईंकडे गेलो. एवढी ओळख नसताना आणि कमर्शियल भाग पूर्णपणे बाजूला सारून, हे खूप कौतुकास्पद आहे माधुरीताई तुमचं. आजपर्यंत आमची कमर्शियलवर डिस्कशन नाही आहेत विनयजी. त्या म्हटल्या मला हा प्रोजेक्ट इतका आवडला आहे, मी चाली देते, आपण नंतर बघू. आणि त्यांनी सुंदर चाली लावायला सुरुवात केली. नक्की नक्की, टेन्शन घेऊ नका. पण मला म्हणजे म्हणायचं काय की ही साथ आणि ही मदत ही खरंच माधुरीताईंचं क्रेडिट आहे.
तर अशा प्रकारची अनेक माणसं आम्हाला भेटत गेली आणि त्यातनंच आत्तापर्यंत जे उभे राहिलेले प्रकल्प उभे राहिलेत, जे आम्ही करू पाहणार आहोत तेही उभे राहतील असा ठाम विश्वास आहे. परत कोणाचं नाव घ्यायचं राहिल्यास क्षमा मागतो, पण सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद वैभवजी. आपण आपल्या मनोगतात एका बाबर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला, पण आमच्या महाभारतातल्या अर्जुनाची मूल्य अशी आहेत की अशी लाखो बाबर जरी आले तरी सनातन संस्कृतीला तडा सुद्धा जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तेंडुलकरांचा उल्लेख झाला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाचं नाव अर्जुनच ठेवलेलं आहे. आणि त्याहून गमतीची गोष्ट म्हणजे वैभवजींच्या मुलाचं नाव देखील पार्थ आहे. असं एक पार्थसूत्र आपल्या समोर आज उभं राहिलं आहे. कुठली गोष्ट घडली की थांब जरा गुगलला विचारतो, या गोष्टीला फाटा देऊन आता आपण काही झालं की थांब जरा ChatGPTला विचारतो, अशा एका जेनझी वळणावर येऊन ठेपलेलो आहोत. या जेनझी विचारांमध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची वृत्ती किंवा त्यासाठी कारणमीमांसा करणारी वृत्ती, वाचन करणारे डोळे आणि विशेषतः ते आत्मसात करणारी मनं ही कमी कमी होत चालली आहेत. पण एका समाजासाठी याहूनही घातक असतं ते म्हणजे लिहिणारे हात कमी होणं आणि लिहिण्यासाठी विचार करणारी डोकी कमी होणं. पण वैभव केळकर आणि डॉक्टर मेघना दलाल यांच्या रूपाने आपल्याला ते लिहिणारे हात देखील लाभलेत आणि ती विचार करणारी डोकी पण लाभली आहेत. आणि तेही अर्जुनासारख्या महान व्यक्तित्वाला समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. या लिहिणाऱ्या हातांबद्दल, विचार करणाऱ्या डोक्यांबद्दल आणि पार्थसूत्र या पुस्तकाबद्दल, या पुस्तकाचं प्राक्कथन ज्यांनी लिहिलं आहे अशा आदरणीय डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेजींना मी कार्यक्रमाला, अच्छा तुम्ही बोलता, ठीक आहे, मग तुमची वेगळी ओळख. ठीक आहे, नाही, अच्छा, ओके. तर या कार्यक्रमाला संबोधित करण्याची विनंती मी प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णीजींना करतो. सर्वांना नमस्कार. पार्थसूत्र या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचं प्रकाशन आज झालं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांच्या, थोडं मागे जाईल का, त्यातल्या त्यात माधुरीताई दिसल्या नाही तर कसं होईल. आणि ज्यांचं बोलणं नेहमीच खूप वैचारिक पातळी असेल, अनेक अंगांनी समृद्ध असं असतं, ते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, राज्यसभेचे माजी खासदार आणि ICCRचे माजी अध्यक्ष, रामभाऊ मार्गी प्रबोधिनीचे प्रमुख माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे, सॉफ्टवेअर उद्योग क्षेत्रामध्ये एक आदर्श असं व्यक्तिमत्व माननीय आनंदजी देशपांडे, या पुस्तकाचे लेखक वैभवजी केळकर, लेखिका मेघनाताई दलाल, विनायकजी बापट असतील, बराते साहेब असतील, माझी मैत्रीण भारतीताई, अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. खूप छान अशा पुस्तकाची देणगी आज वैभवजी आणि मेघनाताई यांनी दिलेली आहे. मी दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. आणि त्याच सोबत आणखीन एक आपल्याला एकावर एक बोनस मिळालेला आहे दिवाळीच्या निमित्ताने, तो म्हणजे या गीतांचा. गीत रामायणाच्या धर्तीवर गीत महाभारत, बरोबर ना, काय नाव आहे स्वरार्जुन, हा गीतांचा कार्यक्रम त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी, आता तो लवकरच येणार पण आहे पाडव्याला. एकदा टाळ्या वाजवूया माधुरीताई आणि श्रीपादजींसाठी. श्रीपादजी सहस्त्रबुद्धे यांनी हे गीतं लिहिली आहेत, अफलातून गीतं आहेत. आणि माधुरीताई अजूनही आमच्या गळामध्ये हे जयद्रथा येत आहे. खूपच छान चालली. मी मगाशीच मेघनाताईंना विचारत होते की संगीत कोणाचं आहे. अप्रतिम, केवळ अप्रतिम. आणि माझ्यासारखी व्यक्ती जी राजकारणामध्ये आहे परंतु मूळ जे आहे आमचा पिंड जो जोपासला गेलाय तो
या साहित्य, संस्कृती, संगीत, प्राचीन भारतीय सगळा जो काही ठेवा आहे आपला या सगळ्यावर पोचला गेलाय, तर आमच्या या भुकेला हे सगळं खाद्य खूप मनापासून आवडलं आणि बरं झालं मला या कार्यक्रमाला येता आलं. वैभवजी, तुमच्या व्यक्तिमत्वातले विविध पैलू जे आहेत त्याच्यातला हा पैलू माहिती नव्हता. म्हणजे गोशाळा आपण चालवता, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करता, पण ही गीतं असतील, लेखन असेल, हा सगळा आणि बारकाईने विचार करणं हे सगळं त्याच्यासाठी आवश्यक असतं आणि खूप सुंदर पुस्तक मिळालं. आणि प्रामुख्याने रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्य जी आहेत, आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे, आपला वीक पॉईंट म्हणू, स्ट्रॉंग पॉईंट म्हणू, काही म्हणू, याला अविभाज्य असा भाग आहे. पण प्रामुख्याने रामायणावर जर आपण बोललं तर ते रामावर फोकस असलेला आहे. आणि महाभारतावर म्हटलं तर महाभारताला विशिष्ट असा नायक नाही. कोणीही दावा करू शकत नाही की महाभारताचा नाही, पण आपल्याला कोण वाटतं तर दोन नायक, एक श्रीकृष्ण आणि दुसरा आहे तो अर्जुन. म्हणजे अर्जुन हा काही क्रमवारीमध्ये पांडवांमधला प्रथम पुत्र नाही, तरी सुद्धा कर्तृत्वाने जो प्रथम ठरतो तो अर्थातच अर्जुन. आणि म्हणून आपल्याला अर्जुन खूप आवडतो. आणि दरवेळेला आपल्याला असं वाटतं की आपली एखादी संभ्रमावस्था झाली की आपण म्हणतो की अर्जुनावस्था आलेली आहे. पण तुम्हाला सांगू का, मला नेहमी असं वाटतं, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ही अवस्था येते, विषाद योग येतो वगैरे सगळं येतं. कोणी असं म्हणू शकत नाही की माझ्या आयुष्यामध्ये आयोग आला नाही. माझा जरा घसा बसलाय. तेव्हा तेव्हा आपल्याला कोणीतरी श्रीकृष्ण भेटतो आणि आपल्याला त्यावेळेला कदाचित स्वतःच्याच अंतर्मनात, जसं मुन्नाबाईला स्वतःच्याच मनातले महात्मा गांधीजी येतात की नाही समोर, तसं आपल्याच मनात कुठेतरी असे काही वैचारिक धागे असतात जे मनाच्या आत कुठेतरी दडून बसलेले असतात. त्याच्यातलाच एखादा वैचारिक भाग पुढे येतो आणि तो श्रीकृष्ण बनून आपल्याला मार्गदर्शन करतो. कधी कधी समाजातले कोणीतरी असे आधारवड समोर येतात की जे श्रीकृष्ण बनून येतात. जर गीतेमध्ये तुम्ही पाहिलं तर 18 अध्यायांमध्ये 18 वेगवेगळे मुद्दे घेऊन डिस्कशन झालेलं आहे, बरोबर आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या नात्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे गुरु शिष्य म्हणा, मित्र म्हणा, पण वैशिष्ट्य असं की कधीही श्रीकृष्णाने प्रश्न विचारायचं सोडलं नाही आणि अर्जुनाने उत्तर द्यायचं सोडलं नाही. कधी श्रीकृष्ण रागावले असतील, कधी समजावून सांगितलं असेल, कधी अपमान केला असेल अर्जुनाचा, केलाय ना. तू काय स्वतःला समजतोस, हे सगळेजण मरतील म्हणजे काय, तू मोठा धनुर्धारी लागून गेला आणि तूच जिंकणार आहेस हे आधीच तू कल्पना करून बसलायस का? तू स्वतःला काय समजतो हे, आणि मरणं म्हणजे काय वगैरे वगैरे अनेक गोष्टी सांगितल्यात. कधी समजावून सांगितल्यात, कधी थप्पडा मारून अक्षरशः सांगितल्यात. पण संवाद तुटलाय का? संवाद न तुटणं हे या दोघांच्या नात्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे, खूप मोठं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला राजकारणामध्ये जास्त वेळा जाणवतं, आम्ही एवढ्या वेळेला केलं तर आमचं फोनच रिसिव्ह करणं बंद करतील, हो की नाही. पण ज्या वेळेला अर्जुनाला प्रश्न विचारावा असा वाटला, ज्या वेळेला तो प्रश्नात पडला तेव्हा त्यांनी प्रश्न विचारले ना, तेव्हा अर्जुनाने त्याला प्रतिसाद दिला आणि त्याला युद्ध करायला सांगितलं. आपल्या इथे गीता धर्म मंडळाचं काम चालतं, शताब्दी वर्ष त्यांनी केलं आत्ताच. गीता धर्म मंडळाचं ब्रीद वाक्य आहे, माम अनुस्मर युद्धच. म्हणजे तू मला स्मर आणि युद्ध कर, पण तू युद्ध कर, युद्धाला घाबरू नकोस आणि युद्धालाही विसरू नकोस आणि मलाही विसरू नकोस आणि मला स्मरून तू युद्ध कर. मला स्मरून म्हणजे काय, योग्य बाजू समजून घेऊन तू युद्ध कर. एक मिनिट, फोन येतो, ह्याच्यावर टाकते फ्लाईट मोडवर. तर मला श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं हे खूप महत्त्वाचं वाटतं की अर्जुनाने न कंटाळता मान छोटेपणा जे काय असेल ते ॲक्सेप्ट करून प्रश्न विचारत राहिला आणि श्रीकृष्णाने कधीही त्याला झिडकारलं नाही. तू मला प्रश्न विचारू नकोस किंवा आता मी उत्तर देणं थांबवीन असं कधीच म्हटलं नाही. मला असं वाटतं की नात्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर संवाद न थांबवणं.
कुठल्याही वेळेला कोणी अर्जुनाच्या भूमिकेत राहू शकतं, कधी कोणी कृष्णाच्या भूमिकेत राहू शकतं, कधी भूमिकांची अदलाबदली होऊ शकते. त्याच दोन नात्यांची कधी कधी अदलाबदली सुद्धा होऊ शकते. द्रौपदी आणि अर्जुनाचा मग अशी संवाद ताईंनी वाचून दाखवला. हा संवाद असेल, भीष्मा बरोबरचा संवाद असेल, असे अनेक संवाद या ठिकाणी आहेत. प्रामुख्याने संवाद होणं महत्त्वाचं आणि आपापल्या भूमिकेशी प्रतारणा न करता ते करणं महत्त्वाचे. कदाचित मी अर्जुन आणि द्रौपदीचा संवाद लिहिला असता तर कदाचित वेगळा लिहिला असता. शेवटी कल्पना आहे ती, आपण काही कोणी त्याचे साक्षीदार नाही, ही कल्पना आहे. मग कल्पना करत असताना प्रत्येकजण स्वतःच्या असलेल्या संचिताचा उपयोग करून ते शब्दरूप करणार. माझ्याकडे असलेलं जे काही वैचारिक, ऐतिहासिक वगैरे वगैरे जे काही संदर्भ असलेलं जे संचित आहे त्याच्यावर आधारित मी लिहिलं असेल, शिवाय माझी त्याच्यातली मनोभूमिका. वैभवजींनी लिहिला, यांनी लिहिला, आता आपण सगळ्यांना त्याचं कुठेतरी एक मोठं रूप दाखवायचं आहे, त्यामुळे त्यांनी अशा रीतीने संवाद लिहिला. कदाचित मी लिहिलं असतं की अजून 2-4 ताशेरे ओढले असते द्रौपदीने, असं मी लिहिलं असतं. द्रौपदीचे पायापर्यंत रुळणारे केस कोणाला माहिती आहेत की नाही, पण आपल्याला एक शब्दचित्र तयार करायचंय की ती धीरोदात्तपणे त्याला सामोरी गेली, किंवा तिच्या शब्दांमध्ये करुणा पण होती, किंवा काय जे वर्णन केलंय ते. एक पत्नी म्हणून अशा पतीला की जो मूकपणे पाहत राहिला, कदाचित अधिक कडक बोलली असती. कदाचित तिला असं वाटलं असेल, वैभवजींच्या मते असं वाटलं असेल की ह्याला बोलून काय फायदा नाही, आता माफ करण्याशिवाय इलाज पण नाहीये. इथे मी फेमिनिस्ट वगैरे नाहीये बरं का. महाभारताच्या काळातल्या स्त्रिया सुद्धा किती सर्व गुणसंपन्न होत्या किंवा कौशल्यांनी युक्त होत्या. आपल्या वेद काळापासून म्हणजे बऱ्याच वेळेला टीका होते की बायकांना शिकू दिलं जात नव्हतं. प्रामुख्याने 3 उदाहरणं आपल्याला सांगता येतील. सीता ही सुद्धा युद्ध कौशल्यामध्ये प्रवीण असलेली होती. सत्यवान सावित्रीमधली सावित्रीचा जिचा आपण उल्लेख करतो की तिने वादविवाद केले यमाबरोबर, प्रत्यक्ष मृत्यू देवतेशी वादविवाद करून, वादविवाद करणं इतकं ज्ञान तिला होतं ना, आणि युद्ध कौशल्यात ती प्रवीण होती. आणि तिला स्वतःला तिच्या वडिलांनी असं सांगितलं की तू तुझा नवरा शोध, कारण आम्ही तुझा नवरा शोधण्या इतके सक्षम नाही वाटत आहे मला, तुला काय आवडतं याचं स्वातंत्र्य पण होतं आणि तिच्या योग्यतेचा पवती मिळणं अवघड आहे हेही माहीत होतं. ते आहे. किंवा आपण म्हणतो की असा वर मागितला. आता दशरथाची पण आपल्याला गोष्ट माहिती आहे की चाक अडकलं, चाक अडकल्यानंतर काढलं म्हणजे काय, ती युद्ध कौशल्यामध्ये प्रवीण होती म्हणून तर काढलं असेल ना, आणि मग वर दिला. मग तो नंतर वर एनकॅश नंतर झाला. कैचा वर आम्ही त्याला नेहमी म्हणतो की आज आपण काहीतरी सांगून ठेवलं आणि नंतर ते एनकॅश होणार आहे, TDR सारखं. तर या आपल्या पुराण कथातील स्त्रियांच्या प्रतिमा सुद्धा या परप्रकाशित नाहीयेत की नुसत्या शांतीमूर्ती, त्यागमूर्ती अशा नाहीयेत. रामायणामध्ये, गीत रामायणामध्ये आहे बघा, जेथे राघव तेथे सीता, हे गीत जे आहे ती काय म्हणतीये की मी निवड केली आहे, ही मला बळजबरी नाही केलेली जाण्याची, पण मी ही निवड केली की मला त्याच्या बरोबर राहायचंय. अरुणा ढेरेंचं एक पुस्तक मला यावेळेला आठवतंय बोलताना, कृष्ण किनारा. याच्यामध्ये 5 व्यक्तिरेखा आहेत की ज्या कृष्णाशी संबंधित आहेत, आणि त्या 5ही व्यक्तिरेखा कृष्णाला शेवटी असं सांगतायत की आम्ही तुझ्यापासून वेगळं ठेवूनही आमचं अस्तित्व, आणि तुझ्यावर प्रेम करणार आमचं अस्तित्व, आणि स्वतंत्र आमचं अस्तित्वही आम्ही तुला स्मरू शकतो, आणि तरीही आम्ही आमची टिकवून ठेवलेली व्यक्तित्वाची
जी काही धार आहे ती टिकवून ठेवली. आता आम्हाला तुझ्यापासून वेगळं राहू नये, आम्हाला तुला आठवायचंय, पण तुझ्यापासून आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय, मानसिकदृष्ट्या सुद्धा, त्रयस्थपणे सुद्धा. म्हणून तो किनारा आहे. कृष्ण या व्यक्तिमत्वाच्या बाहेर येऊन किनाऱ्यावरून पाहिलेला कृष्ण आहे. त्यामुळे असं किनाऱ्यावर पाहून आपल्याला या व्यक्तिरेखांकडे पाहता येईल का? सगळ्याच आपण कधी कृष्ण असू, कधी द्रौपदी असू, कधी अर्जुन असू. बऱ्याच वेळेला अर्जुन असतो म्हणून हे पार्थसूत्र जास्त आपल्याला महत्वाचं वाटतं. आणि आनंदजी देशपांडे यांनी जे साहेब तुम्ही जी प्रस्तावना लिहिली आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांनी खूप छान 3 मुद्दे दिलेत की तो कसा उद्दिष्टापासून ढळला नाही, कसा मूल्यांपासून ढळला नाही, कृती करत राहिला कंटिन्युअस. आणि त्याला मला फक्त एक जोड द्यावीशी वाटते की त्यांनी आपलं शिष्यत्व आणि गुरुचं महात्म्य सोडलं नाही. तर जो हे करू शकतो, कारण कधी कधी स्वतःला एक फार मोठा एवा येऊ शकतो की मी म्हणजे कोणीतरी, ॲटिट्यूड मग अशी उल्लेख झाला ना, तर अशी असलेली व्यक्ती ही मग कोणाच्याही ऐकत नाही आणि हाताबाहेर जाते. पण अर्जुन अनेक गुण संपन्न असूनही असे नव्हते, हे यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. एकाच घटनेकडे पाहण्याचे अनेकांचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात. अर्जुनाच्या दृष्टिकोनातून ही कथा लिहिली आहे. मी विनंती करीन की हीच कथा वेगळ्या कुठल्या पात्राच्या माध्यमातून लिहिता येईल का? आता तुम्ही लिहिणं सुरूच केलेलं आहे, लिहिता येईल का? आणि या सगळ्या कथा आत्ताच्या काळामध्ये काय सांगतात, म्हणजे आता आधुनिक काळातले कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लेखक आणि आत्ताच्या दृष्टिकोनातून त्यांनी अर्जुनाची कल्पना केलेली, आणि अर्जुन असेल तर कसा बोलेल, द्रौपदी त्याच्याशी कशी बोलेल, तर अशीच वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवर आधारित हे केलं जाऊ शकतं. आणि मगाशी जे वाचन केलं तर तसंच यूट्यूबच्या माध्यमातून जर असे वेगवेगळे चॅप्टर्स, जर कारण हल्लीच्या काळामध्ये आपण पुस्तकं तर वाचतातच, परंतु जास्त करून प्रवासात असताना या माझ्यासारखी व्यक्तीसुद्धा अगदी सायकल चालवताना, चालायला जाताना सुद्धा पॉडकास्ट ऐकत ऐकत आम्ही चालतो. वेळेअभावी आपल्याला ज्या ज्या मेथड्सचा उपयोग करून माहिती मिळवता येईल, ज्ञान मिळवता येईल, गीतेमध्येच म्हटलंय प्रतिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारून ज्ञान ग्रहण करायचं आहे. तर ज्या ज्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करता येईल ते ज्ञान आपल्याला ग्रहण करायचे. आणि या दृष्टिकोनातून नवीन काही अत्याधुनिक साधनांचा वापर करून हे पुस्तक स्टोरी टेलवर किंवा अन्य माध्यमातून आलं तर आणखी लोकांना पण ते सोपं जाईल. मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. बऱ्याचशा गोष्टी मी आत्ता गाडीमध्ये टाईप केल्या होत्या काय बोलायचे, कारण एका कार्यक्रमातून दुसऱ्या कार्यक्रमात जाताना खूप काही आधीपासून विचार करायला तेवढा वेळच शिल्लक राहत नाही. आम्हाला राजकारण्यांचं हे थोडंसं दुर्दैव आहे. आम्ही वैचारिक प्रगल्भता, उंची आणि खोली नसलेले असतो असं नाही, परंतु वेळ नसतो, वेळच नसतो. त्यामुळे असलेल्या कमी वेळामध्ये जो काही थॉट देता आला तो दिलाय. अजून प्रचंड बोलता येईल, पण जास्त ऐकणं गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून या दोन्ही मान्यवरांचं मला ऐकायला जास्ती आवडेल की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं कर्तृत्व केलेलं आहे. त्यांचे विचार हे अधिक काय म्हणतो आपल्याला ग्राउंड रियालिटीला धरून असतात आणि ते जास्त याच्यावर प्रकाश टाकू शकतील. मी वैभवजींचं, मेघनाथताईंचं मनापासून अभिनंदन करते. उत्तरोत्तर त्यांनी अधिकाधिक लिहित जावं. सीतेबद्दल लिहा, सीतेच्या मनातले काय प्रश्न असू शकतील तिच्यावर लिहा. महिलांवर लिहिलं पाहिजे जास्ती. पूर्वी महिला बोलत नव्हत्या किंवा कुठलंही कथानक हे महिला ओरिएंटेड नसायचं, पण कथानकामधली सगळ्यात जास्त खंबीर बाजू ही तिचीच आहे. कुठलाही पुरुष पांचाल होऊ शकत नाही, ही तीच आहे जी हे सगळं सहन करू शकते. त्यामुळे महिलांवर आधारित जास्तीत जास्त फोकस असलेलं जेवढं लिहिणं होईल तेवढं समाजामध्ये जास्ती भूमिका तयार होण्यासाठी, महिलांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे उपयोगी येईल असं मला वाटतं.
अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाला, आखीव रेखीव अशा कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आणि पियुषचं अभिनंदन. छान सूत्रसंचालन, मी मगाशी विसरले सांगायचं पण आत्ता बरं झालं आठवण झाली. पियुष बर्वे आणि त्यांच्या टीमचं खूप अभिनंदन. पियुषजी, तुम्ही खूप छान निवेदन करताय. हा स्वतंत्र कार्यक्रम तुमच्या निवेदनाचा होऊ शकतो, तर कधीतरी ती संधी आम्हाला घ्यायला आवडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेधाताई. यांनी आपल्या मनोगतातून किंवा भाषणातून एक अतिशय महत्त्वाचा संदेश आपण सर्वांना दिला की महाभारतापासून ते आत्ताच्या भारतापर्यंत कुठलीही भारतीय स्त्री परप्रकाशित नाही, ती स्वप्रकाशित आहे. स्वयंस्फूर्तीने, स्वयंप्रेरणेने ती कार्यरत आहे. आणि हे सगळं बोलणं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणं हे आजचा एक अलभ्य लाभ मला वाटतो. आपण भारतीय संस्कृतीचा विचार केला तर भक्त प्रल्हादापासून ते श्रवण बाळापर्यंत आणि अनुसूया मातेपासून ते सती सावित्रीपर्यंत सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेकडून आपल्याला एक जीवनमूल्यांचा पाठ मिळतो. सनातन संस्कृती अशा अनेक व्यक्तिरेखांनी समृद्ध आहे, संपन्न आहे आणि त्यात अर्जुनाच्या व्यक्तिरेखेला एक विशिष्ट महत्त्व आहे. या पुस्तकाचं प्राककथन करत असताना डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धेंनी एक फार महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे, ते मी 1 सेकंदात वाचून दाखवतो की धर्मसंकटात सापडलेला माणूस ते धर्मबुद्धीने युक्त झालेला विवेकी नेता असा प्रवास अर्जुनाने केला. हे एक वाक्य एका व्यक्तीचं आयुष्य किती कॉम्प्रिहेन्सिव्ह असू शकतं, 360 डिग्री असू शकतं हे दाखवतं. मी पार्थसूत्र पुस्तकाच्या अनुषंगाने आणि अर्जुनाच्या एका जीवनचरित्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. व्यासपीठावर या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पुण्याच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, त्याचबरोबर पर्सिस्टंटचे मालक म्हणूनच केवळ ज्यांना ओळखत नाही तर नवीन तंत्रज्ञानाबरोबरच आपल्या सामाजिक सांस्कृतिक परंपरांचं सम्यक भान ठेवणारे आनंदजी देशपांडे, लेखक आणि माझे अलीकडेच मैत्री झालेले मित्र वैभव केळकर, मेघना दलाल, पियुष, उपस्थितांमधले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो. तसं पाहिलं तर सार्वजनिक जीवनात आणि मेधाताई आनंदजी माझ्याशी सहमत होतील की इव्हेंट्स न जाण्याचे प्रसंग खूप येतात, पण कार्यक्रमाला जाण्याची वेळ त्या मानाने कमी येते. कारण इव्हेंटमध्ये खूप कृत्रिमपणा असतो, असा भारदस्त गुच्छ वगैरे देतात, ते पाहुण्याचा चेहराही झाकला जातो बरेचदा त्याच्यातनं. इतरही अनेक गोष्टी असतात आणि थोडंसं कृत्रिम असतं बरेचसं. असं म्हणेन की हायर केलेली माणसं असतात, त्याला मराठी शब्द चांगला नाही म्हणून मी हायर म्हणतोय. आणि त्या वातावरणात तशी मजा येत नाही. आजचा कार्यक्रम वेगळा आहे तो यासाठी की वैभव केळकरांच्या कौतुकासाठी आपण एवढे सगळेजण, ते काही फार मोठे लेखक आहेत किंवा खूप प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्ती आहेत असं नाही आहे, पण त्यांचे गुण हेरून आणि त्यांच्या गुणसंपदेचा परिचय असलेली आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका असलेली आपण सगळी मंडळी इतक्या आवर्जून आत्मीयतेने उपस्थित आहात, हे देखील मला या आजच्या या उपक्रमाला कार्यक्रम मी का म्हणतोय त्याच्या मागचं एक वैशिष्ट्य, एक महत्त्वाचं असं मला जाणवतं. त्यामुळे आणि आत्ता मेधाताई म्हणाल्या तेही बरोबर आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून ज्या प्रकारची चर्चा होती किंवा जे पुस्तक आपल्याकडे आलेलं आहे, ज्याचं प्रकाशन आत्ता झालेलं आहे, त्याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने आपण जीवनाकडे, आता पुस्तकाचा विषय महाभारत आहे, बघू शकतो. आणि त्याही दृष्टीने मला असं वाटलं की या कार्यक्रमाचं एक वेगळेपण आहे. मेधाताईंनी खूप औदार्याने वेगळेपणाचा आणखी एक मुद्दा की मला आधी बोलायला न सांगता त्या म्हणाल्या की मी आधी बोलते. राजकारणात असा मोठेपणा फारसं कोणी दाखवत नाही, पण तुम्ही तो दाखवला आणि एक प्रकारे माझा सन्मान केलात. मी आपला आभारी आहे. हे फार फॉर्मल होत आहे पण मी खरंच आभारी.
वैभवजींकरता खरं म्हणजे मी या कार्यक्रमाला आलो, म्हणजे मी काही फार महाभारताचा व्यासंगी वाचक आहे, लेखक आहे वगैरे असं काही नाही. पण मी वैभव केळकरांना बघतो आहे की त्यांनी ज्या लीलया त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संचार करतात. म्हणजे मला तर एकदा वाटलं की हे पूर्ण वेळ ते गोमय आणि जे काही काम करतायत नैसर्गिक शेतीच्या विषयामध्ये, त्यांनी गाई म्हशींचा एक चांगला संग्रह आहे त्यांचा, जे काही फार्म हाऊस मी म्हणणार नाही पण त्यांचा जो मळा आहे तिथे, आणि त्यामुळे तेच करत असतील असं मला वाटलं. मग मी ज्यावेळी घरी गेलो त्यावेळी ते मला म्हणले नाही मी कॅब जेमिनीमध्ये नोकरी करतो. तर मला हे कळे ना की हे कॅब जेमिनीची नोकरी देखील करतात, माधव सृष्टी निर्माण करण्याचा चंग बांधला आहे, महाभारत सृष्टी करण्याचं त्यांचं स्वप्न आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, एक सांगीतिक कार्यक्रम त्यांना घडवून आणायचा आहे. म्हणजे एक माणूस काय काय करू शकतो, मल्टीटास्किंग वगैरे म्हणायला सगळं ठीक आहे, पण सगळ्या गोष्टींना न्याय देत आपण आपल्या एक प्रकारे जीवनाच्या उद्देशाला परिपुष्ट करतील अशा सगळ्या गोष्टी साधणं आणि त्याकरता मेहनत घेणं, जीवापाड, मला असं वाटतं की याकरता वैभवजींचं खूप मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्यांचं अभिनंदन करताना त्यांच्या कुटुंबियांचाही उल्लेख केला पाहिजे की त्यांच्या पत्नी, त्यांच्या मातोश्री, घरातले बाकी सगळेजण हे ज्या पद्धतीने त्यांना साथ देत आहेत त्याचा देखील. मी पुस्तक वाचत होतो त्यावेळी मला असं वाटलं की कॅब जेमिनीमध्ये काम करणारा IT क्षेत्रातला माणूस, मॅनेजमेंटचं शिक्षण असणारा, त्यामुळे मॅनेजमेंटच्या अंगाने हल्ली काय झालं की सगळ्या गोष्टीचा व्यवस्थापन शास्त्राशी कसा संबंध आहे असं सांगण्याची एक धडपड असते. आणि म्हणजे चांगले व्यवस्थापन शास्त्र गरजेचंच आहे, पण प्रत्येक गोष्टीचा संबंध नाही लावला तर त्यामुळे त्याची किंमत काही कमी होते असं मानण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मी प्रत्यक्ष पुस्तक ज्यावेळी वाचलं आणि त्याचा जो ललित रूपबंध आहे, म्हणजे अतिशय ललित पद्धतीने त्यांनी लिहिलं आहे. एखादा कसलेला साहित्य जसं लिही तशी त्यांची शैली आहे. आणि त्यामुळे ते पुस्तक मला वेगळं वाटलं की त्याच्यात त्यांनी व्यवस्थापन शास्त्राच्या अंगाने मग गीतेत म्हटलंय व्यवस्थापनाचं लागू असं वृक्ष आणि गद्य असं न करता त्यांनी वाचनीय पद्धतीने केलं आहे. चांगली शैली त्यांनी निवडून एक मेचका विषय अर्जुनाच्या जीवनचरित्राशी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाशी जोडलेला असा आपल्या प्रभावीपणे मांडला आहे. हेही या पुस्तकाचं मला एक अतिशय वैशिष्ट्य वाटलं. पुस्तकाच्या अंतरंगाबद्दलचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की संवाद, आणि मला असं खरंच वाटतं की भारतीय संस्कृतीचं जे वेगळेपण आहे ते तिच्या संवाद केंद्री अशा भूमिकेमध्ये आहे. महाभारत, रामायण, आपली अनेक महाकाव्य, इतर ग्रंथ याच्यामध्ये संवाद हेच आहे. आणि तसंच पाहिलं महाभारताविषयी इतकं लिहिलं गेलं आहे, म्हणजे संशोधकांनी लिहिलंच आहे, परंतु इरावती कर्वेंसारख्या समाजशास्त्रज्ञ बाईंनी युगांतसारख्या पुस्तकातून हीच मांडणी केली. आणि धर्मवीर भारतींसारख्या नामवंत लेखक, साहित्यिक, नाटककारांनी अंधायुग नावाचं अतिशय सुंदर नाटक महाभारतानंतरच म्हणजे युद्ध घडून गेलं आहे. आणि हे युद्ध आपण कशा लढलो असे प्रश्न आता निर्माण होत आहेत. आणि त्यांनी म्हटलंय तुमचं सगळेजण अंध आहेत असं पांचालीला वाटलं. तर त्यामुळे त्याचं वर्णन करताना धर्मवीर भारती म्हणतात की एक अंधायुगाची सुरुवात आहे, अंधाया काळाकडे आपण जातो आहोत. एक तरुण लेखिका श्रुती हजरनीस यांनी महाभारती नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. तुम्हाला ते खूप आवडेल. याचं कारण ते महाभारतातल्या 5 व्यक्तिरेखा महाभारत युद्ध सुरू असताना ते युद्ध कसं टाळता येईल याचा प्रयत्न करण्याकरता गुपचूप शिबिरामध्ये येतात आणि जो संवाद करतात त्याच्यावरती ते पुस्तक आहे. त्यामध्ये सत्यभामा आहे, कुंती आहे, द्रौपदी आहे, गांधारी आहे. त्यामुळे अशा 5 महिला एकत्रित येऊन त्यांनी आणि त्याचं फार चांगलं वर्णन, त्याचं नाव त्यांनी दिलं की महाभारती. आणि खरंच आहे की महाभारतीच आहे एका अर्थाने. आणि त्यामुळे अशा प्रकारचं खूप लिखाण महाभारताबद्दल झालेलं आहे. तरी देखील मला असं वाटतं की या पुस्तकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे त्याचं वाचक खूप मनापासून स्वागत करतील असं मला निश्चितपणाने वाटतं. जसं मग सांगितलेलंच की संवाद हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि तो जर
टिकवून ठेवायचा असेल तर लेखकाचाही वाचकाशी संवाद, आणि त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम थोडे अनेक ठिकाणी जर झाले तर मला असं वाटतं की ते निश्चितपणाने उपयुक्त होईल. महाभारत आणि रामायण हा आपल्या सांस्कृतिक संचिताचा एक अविभाज्य आणि अनमोल असा ठेवा आहे. आणि कधी कधी असं वाटतं की महाभारत आणि रामायणाच्या प्रभावाखाली जगातली इतकी मोठी लोकसंख्या आहे. युनायटेड नेशन्स मध्ये आणि त्या युनायटेड नेशन्स मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान गेले होते नरेंद्र मोदी 2014 मध्ये, त्यावेळी त्यांनी एक भाषण केलं. त्यात ते असं म्हणाले की मी आंतरराष्ट्रीय राजकारणाला नवीन आहे तसा, परंतु मला असं सांगितलं गेलं की एक ग्रुप आहे त्याचं नाव आहे G70, दुसरा आहे G20 आणि तिसरा आहे G16, असे वेगवेगळे राष्ट्रसमूह आहेत. आणि शेवटी भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. त्यामुळे ते तिथे जाऊन असं म्हणाले की माझ्यासारख्याला असं वाटतं की मानवतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एखादा G-all का असू शकत नाही. आणि मला असं वाटतं की हे खरं आहे. मला याची आठवण येण्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लिखाणामध्ये एकदा असा उल्लेख केला आहे की रामायण, महाभारत आणि एकूण भारतीय संस्कृतीचा प्रभाव, जो विश्वव्यापी प्रभाव आहे, तो जर लक्षात घेतला तर भारताने पुढाकार घेऊन एक कल्चरल कॉमनवेल्थ निर्माण करण्याची गरज आहे. मला तर असं वाटतं की जसे वेगवेगळे राष्ट्रसमूह आहेत, अंगटाड आहे, सार्क आहे, बिमस्टेक आहे, तसा एक रामायण महाभारत नेशन्स असा एक समूह करून सांस्कृतिक दृष्टीने वैश्विक सगळ्या घटनांकडे बघण्याच्या अनुषंगाने आपल्याला काही विचार करता आला तर तो केला पाहिजे. आज जगामधले जेवढे संघर्ष आहेत, मग युक्रेन रशियाचा संघर्ष असेल, इकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष असेल, किंवा आपण ज्या संघर्ष काळातून गेलो तोही संघर्ष असेल, यात कुठेतरी काही राष्ट्रांची तुमच्यापेक्षा आम्ही वरचढ ही जी भूमिका आहे ती कारणीभूत ठरते. आणि भारतीय संस्कृती सांगते एकम सत विप्रा बहुधा वदंती, ज्यामध्ये कुठलाही वरचढपणाचा विषय नाही. आपण सर्वजण एका आध्यात्मिक लोकशाहीच्या मार्गाने राजकीय लोकशाहीकडे गेलेलो आहोत. आणि त्याही दृष्टीने मला असं वाटतं की असा एक सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा, कल्चरल कॉमनवेल्थचा विषय पुन्हा एकदा नव्याने लक्षात घेण्याजोगा आहे की काय, विशेषतः हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं. खूप बोलता येईल पण त्याची आवश्यकता नाही. पुस्तकाच्या अनुषंगाने मला एक नम्र सूचना प्रकाशक महोदयांना करायची आहे की आजकाल पुस्तकं प्रकाशित करणं, ती खरेदी करणं अशी एक चांगली सवय समाजाला लागते आहे. पण याचा अर्थ पुस्तकं वाचली जातातच अशा भाबड्या समजुतीत आपण राहू नये. कारण खरेदी करण्याचा जो सोस आहे तेवढा वाचण्याचा उत्साह नाही. त्यामुळे अनेकदा पुस्तकं ही शोकेसमध्ये हारीनी मांडून ठेवली जातात आणि मग त्याच्यासमोर उभं राहून आपण सेल्फी वगैरे घेतो आणि इतर अनेक गोष्टी होतात. पण ही वाचन संस्कृती विकसित होण्याच्या विषयात एक आणखीन अडचण आहे, ती म्हणजे कोणतं पुस्तक चांगलं आहे हे कळण्याचे मार्ग आता सीमित झाले आहेत. याचं कारण वर्तमानपत्रात पुस्तकाची समीक्षा येणं इतकं सोपं राहिलेलं नाही, त्याची वेगवेगळी गणितं आहेत असं मला सांगण्यात येतं. त्यानंतर जेवढे म्हणून पॉडकास्ट होतात त्याच्यामध्ये पुस्तकाबद्दलचे पॉडकास्ट त्या मानाने कमी आहेत. त्यामुळे हे पुस्तक मी वाचावं का नाही असं लक्षात येत नाही. कधीकधी अतिशय देखणं आणि नेटक्या पद्धतीने प्रकाशित झालेलं पुस्तक प्रत्यक्ष वाचल्यानंतर असं वाटतं की याच्यामध्ये तसं फारसं काही नाही. आणि कधीकधी उलटं होतं की पुस्तकाचं बाह्यरूप एवढं देखणं नसेल पण पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीचा आशय, कॉन्टेंट हा असतो. आणि त्यामुळे वाचकाची फसगत जर थांबवायची असेल किंवा वाचकाला दर्जेदार पुस्तकांकडे जर वळवायचं असेल, मला असं वाटतं की जसे महाविद्यालयांचं रँकिंग केलं जातं तसं प्रकाशन संस्थांचं रँकिंग करण्याचा एक प्रघात आपल्याला सुरू करता येईल का, याचा प्रकाशक संघटनेने एकत्रित विचार करावा. म्हणजे वाचकांना एक सुजाण अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल आणि त्यातनं पुस्तकांची नुसती विक्रीच वाढणार नाही तर पुस्तकांचा वाचक वर्ग देखील वाढेल असं मला वाटतं. शेवटी मी जे काही मला छोटं मोठं जमलं ते प्राककथनात लिहितानाही म्हटलं की आपण सगळेच अर्जुन आहोत आणि आत्ता मेधाताई पण म्हणाल्या. त्यामुळे हे जे अर्जुन पण आहे ते निभावणं सुद्धा काही इतकं सोपं नाही.
म्हणजे कुठलंच काहीच सोपं नाही आहे, पण अर्जुन पण निभावणं तर नक्कीच सोपं नाही. अर्जुनाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी आणि आपण ज्याच्यातनं काहीतरी बोध नक्की घ्यायला हवा आणि एका संकुचित वर्तुळाच्या वरती येऊन कसा विचार करायला हवा हे सांगणारी एक दंतकथा महाभारतातली मला एकदा एका संघाच्या कार्यक्रमात ऐकायला मिळाली होती. ती खूप उद्बोधक आहे म्हणून तेवढी सांगतो आणि मग माझं बोलणं थांबवतो. असं सांगतात की पांडवांच्या शिबिरामध्ये एक दिवशी महाभारताचं युद्ध सुरू आहे. तर सकाळी सकाळी श्रीकृष्ण धर्मराज आणि अर्जुन असे तिघंजणं आज कोणती रणनीती अवलंबायची याची चर्चा करायला एकत्र येतात. सकाळी सकाळी युद्धाला अजून तोंड लागायचं आहे, त्या दिवशीची लढाई सुरू व्हायची आणि चर्चा चालते, डावपेच कसे असावेत, काय पद्धतीने चढाई करावी. आणि अशी चर्चा सुरू असताना अचानक समोरून एक बाण येतो आणि तो युधिष्ठिराच्या कपाळाला लागतो आणि भळाभळा रक्त व्हायला लागतं. युधिष्ठिर पण तोही विचलित होतो थोडा आणि सगळेजण धावपळ करतात, काहीतरी आणून त्याचं रक्त थांबवण्याचा प्रयत्न वगैरे करतात. पण युधिष्ठिर मनातून अतिशय एक प्रकारे विचलित आहे, क्रोधग्रस्त आहे आणि त्या अवस्थेत तो अर्जुनाला म्हणतो की अर्जुना, तुझ्या गांडीव धनुष्याबद्दल मोठ्या फुशारक्या मारत असतोस तू. गांडीव म्हणजे अमुक आहे तमुक आहे, उपयोग काय तुझ्या गांडीवाचं, ते तिथे आहे तुझ्या बाजूला आणि कोणीतरी येतं आणि मला इथे बाण लागतो आणि भळाभळा रक्त वाहतं. त्या गांडीवाचा काही उपयोग नाही, ते मोड आणि चुलीत घाल, जाळून टाक ते गांडीव. सगळेजण थोडे शांत होतात, चर्चा थोडीशी पुढे सुरू राहते आणि मग अर्जुन सगळ्यांना नमस्कार करून म्हणतो की ज्येष्ठ भ्राता आणि श्रीकृष्ण, मला क्षमा करा, पण मला आता युधिष्ठिराचाच वध करावा लागेल. तर श्रीकृष्ण म्हणतो, अरे काय चाललंय काय, थंड घे, पाणी बिणी पी, आपण काय करतो, कशासाठी उभे आहोत. तो म्हटला नाही, पण माझा एक पण होता की माझ्या गांडीव धनुष्याचा जो अपमान करील त्याचा मी वध करीन. तर आता माझा पण आहे, आय कॅनॉट हेल्प इट आत्ताच्या भाषेत. त्यामुळे तो म्हणतो की मला तर ते करावंच लागेल. तर मग श्रीकृष्ण म्हणतो, हे बघ असं कर, तू तुझ्या ज्येष्ठ भ्रात्याला उद्देशून काहीतरी शिव्या दे, अपशब्द वापर. अपशब्द वापरणं म्हणजे एक प्रकारे वध करण्यासारखंच आहे, हत्या करण्यासारखंच आहे. आता अर्जुनाला त्याच्या मगदोराप्रमाणे ज्या काही शिव्या येत असतील तेवढ्या त्यांनी दिल्या आणि चर्चा पुढे सुरू राहिली. एक पैचा प्रसंग टळला या समाधानातून आणि चर्चा पुढे जाते न जाते तो पुन्हा एकदा अर्जुन म्हणाला की क्षमा करा, मला आता आत्महत्या करावी लागेल. तर श्रीकृष्ण म्हणाला, आत्ता तर बरा होता, 5 मिनिटं आपण चर्चा करून पुढे गेलो, आता काय झालं. तर अर्जुनाने सांगितलं, माझा एक दुसरा पण होता की माझ्या ज्येष्ठ भ्रात्याला उद्देशून जो अपशब्द उच्चारेल त्याचा मी वध करीन. आता मीच उच्चारले आहेत, त्यामुळे मला आता आत्महत्या करावी लागेल. मग श्रीकृष्णच तो, त्याच्याकडे सगळी उत्तरं आहेत. त्यामुळे तो म्हणला की पुन्हा एकदा जरा पाणी वगैरे घे, पण मी एक तुला सांगतो, तू आत्मस्तुती कर. आत्मस्तुती ही आत्महत्येसारखीच आहे. आणि मग त्या प्रसंगातून ते तिघही बाहेर पडतात आणि पुन्हा एकदा युद्धाची रणनीती आखण्याच्या कामामध्ये लागतात. मला असं वाटतं की शिकण्याजोगं बरंच आहे. महाभारताचं प्रत्येक पान, त्यातली प्रत्येक ओळ आणि त्यावरती एक प्रकारे टिप्पणी या स्वरूपामध्ये, कॉमेंट या स्वरूपामध्ये उत्पन्न झालेली, निर्माण झालेली, लिहिली गेलेली अशी पुस्तकं, त्यातली प्रत्येक ओळ आपल्याला काही शिकवून जाते. हा ज्ञानदीप अशा पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यामध्ये अखंड तेवत राहो ही दिवाळीच्या आधी आपल्या सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद विनयजी. आपलं प्राककथन आणि आत्ताचं एक उद्बोधन संबोधन खूपच मौलिक असंच आहे. कार्यक्रमाला थोडासा वेळ होत असल्यामुळे आता आपण आभार प्रदर्शनाकडे वळत आहोत. आभार प्रदर्शनापूर्वी 2 नम्र सूचना सर्वांसाठी की कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. त्याचबरोबर पार्थसूत्र हे पुस्तक आणि बो अँड बियॉन्ड ही दोन्ही पुस्तकात सवलतीच्या दरात बाहेर स्टॉलवरती उपलब्ध आहेत. दिलीपराज प्रकाशनाद्वारे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर सर्वांनी जरूर पार्थसूत्र आणि बो अँड बियॉन्डचा विचार करावा. इतकं बोलून मी पियुष गिरगावकर थांबतो. धन्यवाद.
कार्यक्रमाच्या शेवटी आणि पियुषने सांगितलं तसं दिलीपराज प्रकाशनातर्फे पुस्तकां सवलतीच्या दरात बाहेर उपलब्ध आहेत. सगळ्यांच्या जेवणाची सोय आहे. पण तुमच्या म्हणजे भूक लागलेलीच आहे. पण एक थोडे आभार या कार्यक्रमाला ज्यांचा हातभार लागला. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, विनयजी, आनंदजी, मेधाताई, तुमचे खरंच मनापासून आभार. आमच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना मेधाताई म्हटलं तसं आम्ही पुस्तकं लिहू जोपर्यंत विनयजी प्रस्तावना देत आहेत आणि आनंदजी तर आम्ही नक्की लिहू. अनेक उपक्रम आहेत. पण या आजच्या उपक्रमाला कॉलेज आणि ऑडिटोरियम उपलब्ध करून दिल्याबद्दल BNCA तसेच कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे डॉक्टर कश्यप सर, डॉक्टर देव सर यांचे मनपूर्वक आभार. मी मगाशी म्हटलं तसं पुस्तक होण्यात आम्ही जरी लिहिलं असलं तरी ते त्याच्यावर विश्वास दाखवून छापणारे दिलीपराज प्रकाशन, मधुर आणि मोहित, तुमचेही मनपूर्वक आभार. आणि फक्त पुस्तकच नाही पण एकूणच सगळ्या कार्यक्रमाला आत्तापर्यंत ज्यांनी हातभार लावला आहे आणि म्हणजे माझा मामा श्रीपाद सहस्रबुद्धे ज्यांनी कविता लिहिल्या, माधुरीताई, त्यांचा म्हणजे सगळंच कुटुंब, या सर्वांचे खरंच मनपूर्वक आभार. मी, मेघना आणि त्यांचे सगळे कुटुंबीय यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि बाकी आमचे जे मित्रपरिवार किंवा काही विशेष व्यक्ती आज इकडे आलेल्या होत्या त्या म्हणजे महाराष्ट्राच्या रणजी टीमचे माजी कप्तान मिलिंद गुंजाळजी इथे आलेले होते. ते पण आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी गेले. तर मिलिंद गुंजाळ सरांचे आभार. त्याच्यानंतर टाटामध्ये काम करणारे श्रीनिवास शारंगपाणी होते. श्रीनिवासजी पण आत्ता जस्ट एक 10 मिनिटापूर्वी गेले. त्यांचा हे म्हणजे त्यांना टाटामध्ये असताना रतन टाटांबरोबर काम करण्याची संधी मिळालेली आणि अतिशय छान आमची पुस्तकामुळे आम्ही अनेक जणांशी ॲक्च्युली कनेक्ट झालो. पण अशा सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी आता म्हणजे जेवणासाठी जेवणाची व्यवस्था म्हणजे बाहेर गेल्यानंतर उजव्या कोपऱ्यात केलेली आहे. ओके, चालेल, थँक्यू. आणि आनंदजी बोलायला तयार नव्हते का ते ॲक्च्युली कार्यक्रमाला आलेच, याच्याबद्दल खरंच आनंदजी तुमचे पुन्हा एकदा आभार. पण त्यांचं बोलणं, तुम्ही पुस्तक विकत घेऊन त्यांची प्रस्तावना आवर्जून वाचावी इतकी अप्रतिम आहे. तर ते नक्की वाचा. धन्यवाद.